DJ Asis SK. स्वागत करत आहे। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आके मॅडम दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम होत आहे। सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या। शुभ्र वस्त्र धारणी वीणावरणी माता सरस्वती वंदनाने दीपप्रज्वलन कार्यक्रम करीत आहोत आपण। आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा। आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा। पाव्यातला सूर जैसा ओठातून सगळ्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे। आपण विद्यार्थी म्हणून वर्गात शाळेत पुढे कॉलेजला गेल्यावर कंपनीत कुठेही काम करताना कार्यरत असताना किंवा आपल्या जिवलग मैत्रिणी सहकारी यांच्यापासून आपल्या काही ना काही वैयक्तिक कारणापासून दूर जावं लागतं आणि तो क्षण असतो निरोपाचा आणि आपण तो निरोप समारंभ म्हणून साजरा करतो। पैंजनाचा नादाला गोड कानी ग पैंजनाचा नादाला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल घडावा। आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा। पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा। आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा।
व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि तुम्ही सर्वजण, सर्वांचा सन्मान, सर्वांचं स्वागत झालेलं आहे. या कार्यक्रम प्रसंगी सन्माननीय सामंत मॅडम आपल्याकडे रुजू झालेले आहेत. त्याच्यानंतर जंगम मॅडम देखील या ठिकाणी रुजू झालेले आहेत. आता रोहे तालुक्यामध्ये त्यांचंही जसं हक्के मॅडम ज्यांचं काम इथे आहे तसं त्यांचं तिकडे काम आहे. मी माझं मनोगत पण व्यक्त करतो कारण मला एक कॉल आलेला आहे, महत्त्वाचं काम आहे. तसं त्यांचं देखील तिकडे काम आहे. मी त्यांना सुरुवातीला त्यांचं आपण स्वागत करतो, परंतु त्यांना हक्काने मी पहिल्यांदाच सांगेन की जसं तुम्ही तिकडे तसं काम केलं तसं इथे काम करा. हां, आता बघितलं की किती आमच्या ग्रामस्थांचं प्रेम, ह्याच्या 4 पटीने प्रेम तुम्हाला भेटेल. तुमचाही सन्मान करणं, स्वागत करणं आम्हा ग्रामस्थांचं, माता भगिनी, महिला मंडळ, तरुण मंडळाचं कर्तव्य आहे. त्याच कर्तव्याच्या भावनेतून मी सामंत मॅडम आणि जंगम मॅडम यांना विनंती करते की आपण पुढे यायचं आहे आणि व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते की आपण त्यांचं ह्या ठिकाणी सन्मान आणि स्वागत करायचं आहे. आमच्या बाहेर गावामध्ये तुमचं आम्ही स्वागत, सन्मान करीत आहोत. एक चांगली सेवा करण्याची संधी तुम्हाला या गावामध्ये मिळालेली आहे. या संधीचं सोनं आपण करायचं आहे. या गावातील प्रत्येक नागरिक, माता भगिनी असतील, तरुण वर्ग असतील, लहान मुलं मुली असतील, अतिशय प्रेमळ असं संसार वेलीवरी सुख दुःख फुलनी. 46 वर्षी प्रथमतः सेवानिवृत्त कार्यक्रमाला भरपूर वेळेला गेलो, पण प्रथमतः निरोप समारंभ आलेलो आहे. आणि हा जो विशेष निरोप समारंभ होतो आहे तो सगळ्यांच्या आवडते आपल्या हाके मॅडम व आत्ताच इथं आल्यानंतर मला माहिती मिळाली ते आमच्या खरात मॅडम. कारण खरात मॅडम येऊन 1-1.5 वर्षच झालेलं आहे. ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम सावंत मॅडम व नव्याने रुजू झालेल्या आपल्या जंगम मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असलेले श्रमिक जिल्हा विद्यालयाचे शिक्षक सन्माननीय खेडे सर, आमच्या ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री गणेश पवार मॅडमबरोबर कायम, म्हणजे मॅडमनी बाहेर शाळा घेतली आणि सरांनी देवकणे शाळा घेतली, असे आमचे खरा भाऊ, आपले हाके भाऊ. त्याचबरोबर आरोग्य सेवा देणारे डॉक्टर मोरे साहेब, या व्यवस्थापन कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष रोशनजी मोरे आणि त्यांचे उपाध्यक्ष व इतर सर्वच पदाधिकारी, आपल्या अंगणवाडी शाळेवर रुजू असलेल्या खेडे मॅडम व त्याचबरोबर आपले सालवी मॅडम आणि खरोखर ज्यांची कायमस्वरूपी तडफड असते, जे खरोखर स्वतःला झोकून देतात असे आज देवकर मॅडम आणि त्याचबरोबर टिकोणे मॅडम पण आणि आपल्या बावंगडे मॅडम पण. कारण का मी मॅडम आज पहिल्यांदाच या शाळेत एवढे आमंत्रण असून मी पहिल्यांदाच निरोप समारंभाला आलो आहे. कारण का कसं होते, माझा पण व्यवसाय असल्याने वेळ जुळून येत नाही. मॅडम मी खरोखर मला स्वतःला मी भाग्य माझे आहे असं समजतो. कारण का तुमच्या निरोप समारंभ कार्यक्रमाला मी येऊ शकलो. निरोप समारंभ म्हणता येणार नाही, कारण काय माहिती आहे का, आपण हा त्यांचा सदिच्छा भेट म्हणून हा कार्यक्रम केलेला आहे. कारण का निरोप दिला म्हणजे मॅडम तुमचं काम संपतोय, पण तुमचा आपल्या शाळेमध्ये येतं, हायस्कूलमध्ये तेव्हा गॅदरिंग असेल, स्पर्धा म्हणजे स्पोर्ट असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या बाहेरगावातली मुलं असतात. आणि ही जी घडलेली आहे मुलं, ही घडलेली मुलं ही अंगणवाडीपासून आहेत. म्हणजे आपल्या अंगणवाडीच्या गौरी मॅडम आज आपण नाही आहेत, नंतर आपल्या सुभाते मॅडम अतिशय सुंदर त्यांनी काम केलं त्यावेळेला सुद्धा. आता जिथे तुम्हाला कोणाची गरज लागेल, मी असेल, आपले अध्यक्ष आहेत अनुराग थिटे, गणेश पवार आहे, आमचे पोलीस पाटील आहेत, रिया मॅडम आहेत, ज्या तर घरातलेच असतात, बरोबर ना. म्हणजे एवढी आवड आहे, लक्षात घ्या. म्हणजे घरचं काम टाकून शाळेसाठी येणं सोपं काम नाही, लक्षात घ्या. हल्ली कोण पण रुपया सोडत नाही, कोण कोणासाठी 5 मिनटं देत नाही. पण हे कशामुळे घडतं हे, तर त्या शाळेबद्दल, त्या शाळेत एक लॉजिक आहे किंवा ती एक मॅजिक बोलता येईल.
कारण काय कसं, ज्या माणसाला एका ठिकाणी 7 वर्ष जर पूर्ण झाले तर त्यांची ती 7 जन्माची गाठ बांधलेली असते. आणि इथं बसलेल्या सगळ्या पालकवर्गांची गाठ ही आमच्या मॅडम बरोबर बांधलेली आहे. असणाऱ्या मुलांबद्दल जे शाळेमध्ये असणारे आपले जे शिक्षक आहेत त्यांच्याबद्दल असणारा जिव्हाळा, आपुलकी, प्रेम. म्हणून जसं तुम्ही बाहेर काम केलं आता पहिले कुठे होतात माहिती नाही मला, त्या ठिकाणी चांगलं काम केलं असता. मी जर शिक्षक आहे, मी 32 वर्ष काम केलं आहे. त्यांनी बऱ्याच जणांना बारीक गोष्टी गावातल्या माहिती आहेत. या रिया मॅडम आहेत, त्या 2 आपल्या आता नवीन अंगणवाडी सेविका आहेत, आमचे पोलीस पाटील आहेत. ह्या सगळ्या लोकांच्या संपर्कात राहून तुम्ही या ठिकाणी या गावातले तरुणांना, ह्या मुलांना घडवण्याचा प्रयत्न करा. अतिशय मुलं चुणचुणीत आहेत. फक्त जो हाके मॅडमचं जे कार्य आहे ते कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे. अतिशय सुंदर काम केलं हाके मॅडम. मी 7-8 वर्षामध्ये या ठिकाणी तुम्हाला भविष्यामध्ये जिथे तुम्ही आता रुजू झालेला आहात तिथे तुम्ही अशा प्रकारचं काम करा. तिथेही वाटलं पाहिजे की बाहेर गावातल्या विद्यार्थ्यांना घडवणारे मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. अशीच विद्यार्थी तिथेही घडवा. आणि परत बदलीचा चान्स कधी येतो? 6 वर्षांनी ना. हां, मग मी ते सांगतोय, जेव्हा ऑनलाईन बदलीचा चान्स येतो ना तेव्हा पुन्हा पहिलं नाव बाहेर गावाचं टाका. पुन्हा 6 वर्षांनी आमच्याकडे या. हाके सर तुम्ही कुठे पण जा पण त्यांना ठेवा आमच्याकडे. हां, अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी. शॉर्ट बट स्वीट, एक जिव्हाळ्याचा आणि आपल्या घरगुती कार्यक्रम आहे असं या ठिकाणी भासतं आहे. आणि ही सगळी हाके मॅडम, खरं मॅडम तुमच्यावर असणाऱ्या या सगळ्या ग्रामस्थांची, महिलांची, ह्या मुलांची असणारी तुमची ओढ, तुमच्यावर असणारं प्रेम, हे प्रेम असंच वाढत राहू. भविष्यामध्ये तुम्हाला एक त्या ठिकाणी कार्य करताना, आपली सेवा करताना यश मिळो. तुमचं अधिकाधिक नाव त्या ठिकाणी प्रसिद्ध व्हावं की या मॅडम आजचा आनंदाचा आपला क्षण आहे, पण आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात असतात. मॅडम तुमच्या आज सप्टेंबर 2018ला मॅडम आपल्या इथं आल्या. त्यांना आज यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्येच त्यांना 7 वर्ष पूर्ण झाली. पण एवढे दिवस त्यांच्यासोबत आम्ही घालवले. 7 वर्ष कशी गेली तेच आम्हाला काही कळलं नाही. मॅडम रुजू झाल्यापासून या 7 वर्षाच्या कालखंडात त्यांनी शाळेचं पूर्ण कायापालट केलं. याआधी शाळा आपली अशी होती का तुम्हाला सर्वांनाच माहितीच असेल. आता समोरून रोडवरून जातानाच आपल्याला समजते की शाळा आहे म्हणून. तर मॅडमविषयी आपण जेवढं बोलू ना तेवढं कमीच आहे. परत आपल्या आता गेल्या वर्षी मार्च 2024ला खरात मॅडम शाळेत आपल्या आल्या. तात्पुरत्या का होईना पण आल्या त्या. आणि हाके मॅडमच्या पावलावर पाऊल ठेवूनच त्यांनी प्रत्येक कार्य आपलं म्हणजे मुलांना काही शिकवण्याचं असेल काही असेल मॅडमकडून सगळं शिकल्या त्या. मगाशी मरवडे सर बोलले की घरात मॅडम जरा कमी बोलतात, पण कमी बोलूनच त्यांनी त्यांच्या कामाची पोचपावती आपल्याला आज दिली आहे. मॅडम तुमच्यासोबत शाळेतल्या आठवणी मनात कायम कोरल्या जातील. तुमची मेहनत, तुमचा हसतमुख चेहरा, प्रत्येकाविषयी तुमच्या मनात असलेली भावना, मग समोरचा व्यक्ती आपला कसाही असू दे तरी त्याच्याशी आपण चांगलंच वागायचं. ही गोष्ट तर मॅडमकडून मी शिकले. आणि तुमची मदतीची भावना आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील. तुमचा पुढचा प्रवास आनंददायी. अर्चना करती सदैव विद्येच्या पूजेसाठी. नादमय आनंदी उत्साही वर्तनाचे कार्य असे बालकांसाठी. विकास व्हावा सर्वांगीण बालकाचा हा ध्येय ध्यास सदैव ठेवूनी. विठ्ठलाची पत्नी शोभे जशी पाठीची रुक्मिणी. लळा लावूनी बालके आणि पालकांना बसल्या हृदयात सिंहासनी. हास्य विलासती वदनी असो कोणतेही कठीण कार्य. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हे त्यांचे सामर्थ्य. तुम्ही जर
जरा लवकर येत आहे का, त्यांना जायचं आहे, त्यांनी आपल्या स्वागताची तयारी केलेली आहे. तर म्हटलं स्वागताची एवढं तयारी केली आहे, त्यामुळे हा त्यात आपलं स्वागत करून ते त्यांच्या शाळा रुजू व्हायला जाणार आहेत. आणि शाळा व्यवस्थापन सदस्य सगळे सुद्धा होत्या काही. आणि मी आले आणि अवाकच झाले, कारण की हाके मॅडम मी हाके मॅडम म्हणून ओळखत नव्हते, मी अर्चना म्हणून ओळखत होते. अर्चना काय, आणि ही माझी मैत्रीण, आम्ही वरसगावपासून आम्ही एकत्र होतो आणि खूप आम्ही जवळ होतो हे सुद्धा माहिती नाही. मी बघितलं म्हटलं हाके मॅडम तुम्ही, असं म्हणजे मलाच प्रश्न पडला. ते म्हणले हाके मॅडम नका बोलू, मला कसं तेच होत आहे, अर्चनाच बोला तुम्ही मला. लक्षात इथपासून आमचे संबंध आहेत आणि तिथपासून मी हाके मॅडमना ओळखते, त्यांचं काम जवळून बघितलेलं आहे, त्यामुळे मला काही वेगळं सांगायची गरज लागली नाही. कारण बाहेरगावानं दिलेलं मला भरपूर प्रेम हे माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. माझी सर्व्हिसची अजून 25 वर्ष शिल्लक आहे. मला नाही वाटत एवढ्या ह्या 25 वर्षामध्ये मला इतकं प्रेम परत भेटेल म्हणून. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, शाळा व्यवस्थापन समिती, आजी माजी सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, माझे सर्व पालक, बाहेर गावातील सर्व ग्रामस्थ, महिला वर्ग, माजी विद्यार्थी, बाहेर शाळेतले शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई, तसेच माझ्यावर भरभरून प्रेम करणारे माझे लाडके विद्यार्थी. जीव लावला बाहेकरांनी, आई वडिलांसम आम्हाला कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला. प्रशासकीय बदलीमुळे मला आपल्या बाहेर शाळेचा निरोप घ्यावा लागत आहे. परंतु ज्यावेळेस मी तळवली शाळेवर जात असताना मला तुमची बाहेर शाळा खूप आवडायची. ज्यावेळेस सर आणि मी जायचे, सरांना मी एकही दिवस असा जायचा नाही की मी सरांना गाडीवर म्हणायचे की मला बाहेर आणि तुम्हाला देवकाने भेटली तर किती छान होईल ना. आणि कधी मनातही वाटलं नव्हतं, स्वप्नातही वाटलं नव्हतं, कारण बाहेर शाळेला मागणीच एवढी आहे की ती माझ्यासारख्या एवढ्या ज्युनियर माणसाला भेटणं अशक्य होतं. परंतु का कुणास ठाऊक ह्या बाहेरगावाशी माझे ऋणानुबंध जोडायचे होते, म्हणून का मला बाहेर शाळा भेटली असेल. आणि हा प्रवास माझा खऱ्या अर्थाने सुरू झाला 1 ऑक्टोबर 2018 रोजी. माझा बाहेर शाळेतील प्रवास सुरू झाला. त्यावेळेस मुना, रिद्धी, ऋतुजा ह्या सगळ्या माझ्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थिनी. मला वाटलं नाही, मी शाळेत पहिल्या दिवशी हजर झाले आणि सगळं नवीन होतं, पण मला कळलंच नाही की हे लेकरं दुसऱ्याच दिवशी माझे कधी झाले ते. आणि हाच प्रवास माझा 27 सप्टेंबर 2025ला थांबला. या 7 वर्षातल्या खूप आठवणींची साठवण सोबत घेऊन मी पुढील प्रवास करायला सुरुवात केली. तुम्हा सर्वांबरोबर घातलेले 7 वर्षामधील आठवणी ह्या माझ्या कायम स्मरणात राहणार आहेत. प्रत्येक आणि मार्गदर्शन लेकरं आपोआप घडतात आणि हेच आम्ही शिक्षकांनी केलं. कारण लेकरांना आपण जेवढं प्रेमानं, आपुलकीनं, जिव्हाळ्यानं घेऊ तेवढे ते लेकरं आपले होतात. मी लेकरांवर ओरडायचे, फटके पण द्यायचे, माझ्या नावाला ते घाबरायचे पण तेवढेच. गावात जरी सांगितलं की मॅडमला फोन करू का, तरी ते घाबरायचे, पण माझ्यावर तेवढंच भरभरून प्रेम पण करायचे. शिक्षकांनी फक्त एक विद्यार्थ्यांना मार्गदर्शकाची भूमिका करायची असते आणि तेच मी तुमच्या मुलांना केलं आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काय केलं नाही बघा. यातूनच आपले लेकरं घडतात व आम्हालाही त्या निरागस लेकरांकडून बघा खूप काही, म्हणजे शिक्षक जो असतो ना, नुसतं शिक्षकच विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाही, तर ते विद्यार्थी काहीतरी शिक्षकांना नवीन शिकवत असतात. म्हणून लेकरांकडूनही आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं. म्हणून आपण लेकरांचे मालक आपण होऊ शकत नाही, परंतु लेकरांचे पालक आपण नक्कीच होऊ शकतो. तसेच त्याबरोबर
शाळा व्यवस्थापन बाहेर सर्व माझे शाळा व्यवस्थापन समितीचे आत्तापर्यंत झालेले सर्व अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सर्व सदस्य असतील, सर्व पालक वर्ग असेल, ग्रामस्थ असतील, महिला वर्ग असेल, माझी विद्यार्थी, त्याचबरोबर माझ्या सहकारी शिक्षिका खरात मॅडम आणि माझे लाडके विद्यार्थी आणि ही शाळा, ह्या शाळेमध्ये माझ्या सर्व आठवणी मनांमध्ये, म्हणजे मला जशी माझी बदली झाली त्या बदलीच्या दिवसापर्यंत असा एकही दिवस नाही. सरही मला म्हणत असतील घरी कमी दररोज त्या लेकरांचा व्हिडिओ पाहिल्याशिवाय माझा दिवस जात नाही. एकही दिवस नाही. दररोज शाळेतून आले एकदा दोनदा ते लेकरं बघायची, शाळेतही त्या शाळेतल्या लेकरांनाही दाखवायची. काल तर तुम्हाला सांगते, मी गावठाणच्या विद्यार्थ्यांना म्हटलं उद्या मी बाळांनो रजेवर आहे, मला उद्या बाहेरला जायचं आहे, बाहेरला माझा निरोपाचा कार्यक्रम आहे. ती लेकरं मला म्हटली मॅडम अजिबात त्या कार्यक्रमाला जायचं नाही. म्हटलं का रे बाळांनो, तुम्ही जर बाहेरला गेलात तर तुम्ही परत येणार नाही. म्हटलं असं नाही, प्रॉमिस करा. मी प्रॉमिस नाही केलं. कारण मी प्रॉमिस का केलं नाही, त्यांना एक प्रॉमिस मी मोडलंय रे बाळांनो. कारण मी माझ्या ज्या 28 लेकरांना प्रॉमिस दिलं होतं मॅडम आम्हाला सोडून जाणार नाहीत ना, तर मी त्यांना म्हणले होते बाळांनो मी तुम्हाला कधी सोडून जाणार नाही, पण प्रशासकीय बदलीनं मला ते जावं लागलं. म्हणून त्यांना म्हटलं मी उद्या नक्की येणार आहे, परंतु प्रॉमिस मी परत देणार नाही. आणि आज खरंच तुम्हाला सांगते माझ्या या विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये मला बघण्याची ताकद नाही. घरापासून निघाल्यापासून मला तुम्ही सांगितलं मॅडम आम्ही फोन केल्यानंतर तुम्ही निघा, परंतु माझा जीव असा झाला होता मी कधी जाते आणि त्या लेकरांना बघते. आणि त्या शाळेच्या प्रवासात म्हणजे या अगोदर माझ्याबरोबर तिपुले सर होते. तिपुले सरने आणि मी पण खूप सुंदररित्या आपल्या शाळेचं काम केलं. त्याच्यानंतर आगे सर हे आपल्याकडे व्यवस्थापनासाठी आले, त्यांच्याबरोबर सुंदररित्या आपल्या शाळेचं काम चालूच राहिलं. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आलं त्या माझ्याबरोबर काम करण्यासाठी खरात मॅडम. आमच्या दोघीचंही बॉन्डिंग एवढं छान झालं की आम्हाला कधी दोघीला एक म्हणजे वेगळं काही वाटलं नाही. म्हणजे त्या कोणती गोष्ट आपण एक घरातलं सदस्य असल्यासारखं, जसं मी आपल्या गावातील प्रत्येक महिलेशी प्रत्येक व्यक्तीशी माझे असायचे, तसेच मॅडमही कधी आपल्यात मिक्स झाल्या ते समजलंच नाही. आणि ह्या गावाच्या विकासासाठी आपले जे उपस्थित सगळे व्यक्तीचं आपल्या शाळेसाठी 100% योगदान आहे. यापुढेही ते करणारच ही मला 100% खात्री आहे. कारण बाहेगावाचं नाव नुसतं रोहा तालुक्यातच नाही तर रायगड जिल्ह्यात आहे. कारण बाहेगाव म्हटलं की सगळेजण म्हणजे एक वेगळ्या उत्सुकतेने बघतात. आणि बाहेगावातून खरंच मी पण कुणालाही सांगायचं म्हटलं मलाच विशेष वाटतं की आपली बाहेर शाळा घेण्यासाठी एवढे जण उत्सुक होते, पण सिनियर माणसामुळे ज्युनियर माणसाचा नंबर बाहेर शाळेसाठी लागलेला नाही. कारण सिनियर माणसांनाच अगोदर ती बाय. फक्त माझं नशीब एवढंच चांगलं की आमचा पती पत्नी एकत्रीकरण सवर्ग 2चा त्यावेळेस हे बसलं, म्हणून आम्हाला लकीली मला बाहेर आणि सरांना देवकाने शाळा भेटली. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे मला काम करण्यास प्रेरणा मिळायची. शाळेच्या प्रती कोणतेही काम असो, कार्यक्रम असो, एखादा उपक्रम घ्यायचा असो, त्यासाठी जेव्हा मी तुम्हाला हाक दिली तेव्हा तुम्ही मला साथ दिली. त्यामुळे कोणतेही काम करताना तुमच्या सहकार्यामुळे माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हायचा आणि ते काम मी एकदम सहज करू शकायचे. कोणतीही गोष्ट असो, ती शाळेची परिसर भेट असो, शाळेची गॅदरिंग असो, शाळेत कोणताही कार्यक्रम असो, शाळेची परिसर भेट म्हणली अध्यक्षांना कोण पहिले अध्यक्ष, आताचे अध्यक्ष, त्याच्या अगोदरचे अध्यक्ष सगळेजण परिसर भेट म्हणली का स्वतः जेवण बनवणार, तिथं स्वतः उपस्थित राहणार. महिला वर्गांचाही तेवढाच सहकार्य असायचं. चला मॅडम आपण कॉन्ट्री काढू, डबे मुलांना सांगायचे नाही, आपण तिथं जाऊन जेवण बनवू. आणि मग परिसर भेट न्यायची कुठं असा प्रश्न निर्माण व्हायचा की मग आपले अध्यक्ष तेच मग जगदीश भाऊंना फोन लावायचे. जगदीश भाऊंनी होकार दिला की आपली परिसर भेट ठरलेली असायची आणि मुलांना ते एक आनंद पण वाटायचा. त्याचबरोबर आपल्या शाळेचं काही भौतिक काम असेल तेव्हा मला आनंद भाऊ नेहमी म्हणायचे फोन झाल्यानंतर, मॅडम काही असेल तर सांगा. आत्ताच बघा शाळेसाठी मला वाटतं काहीतरी रक्कम आली, त्यावेळेस मला
पवार भाऊंनी फोन केला, मॅडम आपल्या शाळेचं काम काय? तर म्हणलं भाऊ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शाळेचं आता सगळं व्यवस्थित झाले बघा, पण किचन मात्र नाही. किचन शेड आपलं म्हणजे अक्षरशः पाय जातात लेकरांचं, आपल्या तिथे जेवण बनवलं जातं आणि लेकरांना टॉयलेटमध्ये पाण्याची एक व्यवस्था, तेवढ्या 2 गोष्टी राहिल्यात बघा. त्यांनी लगेच होकार दाखवला, मॅडम आपण ते करू. हे कशामुळं? हे सर्व फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांच्या, पूर्ण बाहेकरांच्या, मी म्हणेल कुणाचं म्हणजे माझ्यासाठी सगळेच तेवढेच मोलाचे आहे, सगळेच बाहेकर, की त्या बाहेकरांनी खरंच शाळेसाठी खूप योगदान दिलं. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माया बापा 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 विठ्ठला. युगे 28 होते तुझी वारी ही अखंड, काय झाला अपराध झाला लेकरांचे दंड. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. कारावास सोसलार रातंदिस, तुझा मानून या कौल नाही ओलांडलीयस. ओ घरातच कारावास सोसलार रातंदिस, तुझा मानून या कौल नाही ओलांडलीयस. चंद्रभागेच्या तीराची आम्हा बोलवते रे, तुझ्या नावा विण नसे काही ठाव विठ्ठला. जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माया बापा 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 विठ्ठला. युगे 28 होते तुझी वारी ही अखंड, काय झाला अपराध झाला लेकरांचे दंड.
काय झाला अपराध, झाला लेकरांचे दंड. कर सावट हे दूर जनमना देऊ भारी, यंदा तरी लेकरांना घडो पंढरीची वारी. कसा भरला सारा गे आता पाव विठ्ठला, जीव झाला कासा विसरूप ताव विठ्ठला. पांडुरंगा